आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता राज्यातील सर्वच पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षाकडून जागा वाटप मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. त्यातच आता महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गणेशोत्सवानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी मॅरेथॉन बैठक घेतली जाईल. यानुसार विधानसभेच्या 288 जागांपैकी 105 जागांची मागणी काँग्रेसने केली आहे, तर शिवसेना ठाकरे गटाने 100 जागा मागितल्या आहेत, तर शरद पवार गटाने 90 जागांची मागणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपाबद्दल सातत्याने चर्चा होत आहे. यानुसार काँग्रेसने 100 ते 105 जागांवर लढण्याची तयारी केली आहे, तर शरद पवार गटाने 80 ते 90 जागा लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासोबत ठाकरे गटाने 95 ते 100 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानंतर महाविकास आघाडीच्या अनेक बैठका होताना दिसणार आहेत. या सर्व बैठका पितृपक्षात होतील. त्यानंतर नवरात्रीपूर्वी किंवा नवरात्री दरम्यान जागा वाटपाबद्दल अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. त्यासोबतच काँग्रेस आणि ठाकरे गटात मुख्यमंत्री पदावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री पदाबद्दल विविध विधाने करताना दिसत आहेत, तर ठाकरे गटही मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे लवकर जाहीर करावा असे सांगत आहे. त्यामुळेच या बैठकामध्ये मुख्यमंत्री पदाबद्दलही अंतिम निर्णय घेतला जाईल असे बोलले जात आहे. लोकसभेत पवार गटाने 10 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यातील 8 जागांवर त्यांना विजय मिळाला. त्यानुसार येत्या विधानसभा निवडणुकीतही पवार गटाचा हाच फॉर्म्युला कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार येत्या विधानसभेला नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाचे 50हून अधिक आमदार जिंकून येऊ शकतात असे बोलले जात आहे, तर ठाकरे गटाला साधारणतः 30 ते 35 जागा मिळू शकतील अशी माहिती एका सर्व्हेतून समोर आली आहे.